नमस्कार, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्टँडर्ड थर्ड इयत्ता तिसरीच्या इंग्लिश या विषयाचा युनिट 3 आपण आज सुरू करत आहोत. या थर्ड युनिटमध्ये जी पहिली पोयम आहे द प्लांट मॅजिक, त्याबद्दल आपण आज माहिती पाहूया. जेव्हा आपण एखादी बी जमिनीमध्ये पेरतो, त्या पेरण्यापासून, तिची पेरणी केल्यापासून तर त्या बीपासून जे रोप तयार होतं, त्या रोपाला फुलं कशी येतात, हे सगळा क्रम आपल्याला या पोयममध्ये सांगितलेला आहे प्लांट मॅजिकमध्ये. मी पोयम आधी म्हणतो, नंतर माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी माझ्या मागे मागे ती पोयम म्हणली होती. तो व्हिडिओ सुद्धा मी याच्यात ॲड करेन. माझ्या वर्गातल्या मुलांसोबत, वर्गातल्या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही सुद्धा ती पोयम नक्की म्हणा, पाठ करा. आणि पोयम संपल्यानंतर आपण त्या पोयममध्ये आलेले इंग्रजीचे जे नवीन शब्द आहेत, ज्यांचे अर्थ तुम्हाला माहिती नाहीत, असे शब्दार्थ पाहणार आहोत. रायमिंग वर्ड सुद्धा पुढे पाहूया, त्यात काही आहेत ते. ओके, चलो. तर मी पोयम सुरू करतो. आधी मी पोयम म्हणतो, काळजीपूर्वक ऐका, नंतर तुम्ही सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न करा. प्लांट मॅजिक. A little seed for me to sow, a little earth to make it grow, a little home, a little pot, a little wish, and that is that. A little sun, a little shower, a little while, and then a flower. आवडली पोयम? चला, आता माझ्या वर्गामध्ये माझ्या स्टुडंट्सनी ती पोयम कशी म्हणली, किती छान त्यांना ती पोयम म्हणता आली, बघूया. आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत म्हणा. चलो. A little seed for me to sow, a little earth to make it grow, a little hole, a little pot, a little wish, and that is that. A little sun, a little shower, a little while, and then a flower. आता आपण या पोयम मधले काही शब्दार्थ पाहूयात. लिटिल, LITTLE, लिटिल. लिटिल म्हणजे लहान, छोटेसे. फॉर मी, FORME, फॉर मी. फॉर मी म्हणजे माझ्यासाठी. टू सो, TO2 SOW, सो. टू सो, पेरण्यासाठी. EARTH, अर्थ. अर्थ म्हणजे जमीन, पृथ्वी. पण आपल्या पोयममध्ये आपण जमीन असा उल्लेख करतो. तर
GROW ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे, वाढ होणे. GROW ग्रो म्हणजे वाढणे. HOLE होल. इथे शेवटी ई जरी आलंय तरी याला होले नाही म्हणायचं हा. HOLE होल. होल म्हणजे खड्डा, छोटंसं छिद्र. POT पॉट. पॉट म्हणजे कुंडी, भांडे. पण या कवितेमध्ये आपण कुंडी वापरूयात. असती ना कुंडी. विश. WISH विश. विश म्हणजे इच्छा. दॅट इज दॅट. THAT दॅट. IS THAT. दॅट इज दॅट. बस एवढंच. दॅट इज दॅटचा अर्थ होतो बस एवढेच. हे तर तुम्हाला माहितीच असेल. SUN सन. सन म्हणजे सूर्य. SHOWER शॉवर. शॉवर म्हणजे पाण्याचा फवारा. THEN देन. देन म्हणजे नंतर. आणि FLOWER फ्लावर. फ्लावर मीन्स फूल. इथं शावर, फ्लावर असं वर वर नाही करायचं हा. आर सायलेंट आहे, म्हणायचाच नाही. शॉवर, फ्लावर. ओके. तर हे होते या शब्दाचे अर्थ. पूर्ण कवितेमध्ये एवढे शब्द मला नवीन वाटले जे तुम्हाला देणं गरजेचे होते. छान लिहून ठेवा आणि पाठ करा. आता आपण या पोयममध्ये जे काही वर्ड्स आलेले आहेत, स्पेशल वर्ड्स, त्यांची रायमिंग वर्ड काय आहेत ते बघूयात. पोयमच्या खाली जो प्रश्न आहे, लिसन केअरफुली अँड टेल अ रायमिंग वर्ड. एक रायमिंग वर्ड सांगायचा आहे, लक्ष देऊन ऐका आणि यमक जुळणारा शब्द सांगा. तर हे रायमिंग वर्ड्स आपण बघूयात. लिसन केअरफुली अँड टेल अ रायमिंग वर्ड. पहिला वर्ड वापरलेला आहे त्यांनी सीड. SEED सीड. त्यांचे रायमिंग वर्ड होतात फीड. FEED. फीड म्हणजे खाऊ घालणे. स्पीड. SPEED स्पीड. स्पीड म्हणजे वेग. स्पीडनी जातं का? आणि आणखी एक रायमिंग वर्ड होऊ शकतो रीड. सीड, रीड. ऐकताना रायमिंग जरी वाटत असला, स्पेलिंग वेगळी आहे, पण ऐकताना तो रायमिंग वाटतो. READ रीड, वाचणे. सीड, रीड. नंतर आहे सॉ. SOW सॉ. याला सौ पण म्हणू. फॉर मी टू सौ. सौ. SOW सौ. त्याचे रायमिंग वर्ड आहेत HOW हाऊ. COW काऊ. ओके. थर्ड आहे POT पॉट. पॉटचे रायमिंग वर्ड SHOT शॉर्ट. NOT नॉट. HOT हॉट. आणि GOT गॉट. अजूनही बरेच होऊ शकतात हा. शॉर्ट म्हणजे जे मारतो आपण है ना, मारणे, शॉट. नॉट म्हणजे नाही. हॉट म्हणजे गरम. आणि गॉट म्हणजे मिळाले. हे सगळे पॉटचे रायमिंग वर्ड्स. चौथा होता विश. WISH विश. याचे रायमिंग वर्ड फिश, डिश. नंतर आहे दॅट. THAT. दॅटचे रायमिंग वर्ड्स हॅट, मॅट, चॅट. ओके. सनचे रायमिंग वर्ड आहेत रन,
फन, बन. शॉवर, शॉवरचे रायमिंग वर्ड्स आहेत टॉवर, फ्लॉवर. ओके. तर वाईलचे रायमिंग वर्ड फाईल, स्माईल. अशा पद्धतीने आपण युनिट 3 मधला जो पहिली पोयम आहे प्लांट मॅजिक पूर्ण अभ्यासली आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां. बाय.